नमस्कार सर्वांना. ब्लाऊज तर सर्वांना शिवता येतात, पण मेन म्हणजे काय होतं, ब्लाऊजला पायपिंग करायला जमत नाही बऱ्याच जणांना. तर आपल्याला काय करायचं, पायपिंगसाठी आपण काय करायचं, असं क्रॉस लाईन मारून घ्यायच्या स्केलने, कशाने तरी असं क्रॉस लाईन बरोबर 1.25 इंचाच्या किंवा 1.5 इंचाच्या असं क्रॉस लाईन मारून घ्यायच्या आणि असं क्रॉस कटिंग करून घ्यायचं पूर्ण. म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्याला आपल्याला कसं पूर्णच पायपिंग करावं लागते ना, तर आपल्या बऱ्याच क्रॉस पट्ट्या अशा कट करून घ्यायच्या. एवढं आपल्याला बस होते आता ब्लाऊजसाठी. आता जोडताना काय करायचं, असं क्रॉस जोड लागतं. तर काय काय जणांना कसं समजत नाही क्रॉस कसं जोडणार. तर हे बघा, हे असं बरोबर एका भागाचा दोन्ही मांडून घ्यायचे आणि त्यानंतर असं काय करायचं, आपण फक्त ह्या टोकावरती क्रॉस अशी टीप मारून घ्यायची. फक्त असं जोडून घ्यायचं. हे बघा, बरोबर क्रॉस कपडा जोडण्यात येतो. हे बघा, हे असं ठेवून या पद्धतीने अशी क्रॉस टीप मारून घ्यायची. ही पद्धत सोपी आहे नवीन शिकणाऱ्यासाठी. बघा, असं क्रॉस मारून घेतलं की आपली छान असा जॉईंट कपडा होतो पायपिंगसाठी. झालं असं सर्व असं जोडून घ्यायचं. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कपडा जोडून घ्यायचा. आपलं ते सर्व असं जोडून झाले. हे बघा किती छान जोडण्यात आले. हे जोडून झालं की आता काय करायचं, आपल्याला याला बरोबर, हे बघा खूप मोठं असं पायपिंगसाठी कपडा जोडून घेतला. आता काय करायचं, पायपिंगसाठी बरोबर फोल्ड करून घ्यायचं, अर्ध्यावरती असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला अशी साईडने अशी शिलाई मारून घ्यायची. नाही शिलाई मार तरी चालतं, पण कसं नवीन शिकण्यासाठी नाही होत, कारण की कपडा कमी जास्त होतो. अशी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची पूर्ण. शिलाई मारून झाली आता आपली पूर्ण. आता काय करायचं, आता पायपिंग आपल्याला कशी तयार करायची ते बघा. असं कपडा फोल्ड करून घेत, आता बरोबर कटोरीच्या साईडला आता इथं समोर असं सुरुवातीला थोडा थोडा काय करायचं, असं पूर्ण जोडून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने असं जोडून घ्यायचं. या पद्धतीने असं जोडून घ्यायचं पूर्ण आपल्या ब्लाऊजला, आपल्याला पायपिंग तयार करण्यासाठी. हे बघा, आता आपलं जोडून झालं. समोरचा भाग पण असा कट करून थोडासा असा फोल्ड करून घ्यायचा, व्यवस्थित फिनिशिंग येते. आता काय करायचं, गोट एकदम बरोबर येण्यासाठी काय करायचं, आतमधला भाग आहे ना जो कमी जास्त झालेला असेल तो काय करायचा, आपण थोडा थोडा असं कट करून घ्यायचा. म्हणजे छान येतं गोट. आपलं जे आहे पायपिंग तयार करणं ते आपली कमी जास्त होत नाही कुठं. यासाठी असं पूर्ण कट करून घ्यायचं. आणि या पद्धतीने असं फोल्ड करून पूर्ण दाब टीप देऊन घेऊन
सुरुवातीला दाबून द्यायची आणि पूर्ण साईडला एकदम हळूहळू सावकाश वरून टीप मारत जायची. खूप छान अशी पायपिंग गोट आपला तयार होते. किती छान व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला आता पायपिंग तयार झालेली. तुम्ही पण या पद्धतीने करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. थँक्यू.